हाय, मी अंकिता. ह्या वटपौर्णिमेसाठी तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा सिंपल मेकअप लुक करायचा आहे, तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा. तर मी अंकिता, तुमचं माझ्या बेन मी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा वटपौर्णिमेसाठी झटपट कसं तयार व्हायचं यावरती मी करणार आहे. जे मी बेसिक प्रत्येकच सण समारंभाला करते त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर. तर सगळ्यात पहिल्यांदा मी स्किनला मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. आणि आता आपण हा वटपौर्णिमेसाठी करतो आहे, तर मग आपण बाहेर जाणार, ऊन असो किंवा नसो, म्हणजे ढग आलेत सगळीकडे, पण तरीसुद्धा आपण प्रोटेक्शन म्हणून सनस्क्रीन लावून अप्लाय करायचं आहे. तर मी आता हे बेसिक सगळं करून घेतलेलं आहे स्किन केअर. आणि आता मी फर्स्ट जे यूज करणार आहे ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जे वापरणार आहे ते म्हणजे हे प्रायमर आहे, ज्यांच्यामध्ये थोडीशी शाईनसुद्धा आहे. आता मी हे सगळीकडे अप्लाय करते. याने काय होतं, ग्लोसुद्धा येतो आणि पोर्स वगैरे जे आहेत ते मिनिमाइज होऊन जातात. तुम्ही फरक पाहू शकता, ही स्किन आणि ही ह्यात थोडीशी शाईन आलेली आहे. तर मी आता हे संपूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घेते. मी अप्लाय करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा कन्सिलर. आणि हे अप्लाय करताना नेहमी खूप नाही, डॉटच्या पद्धतीने अप्लाय करायचं, डॉट देऊन जिथे जिथे डार्क स्पॉट आहेत तिथे मी हे अप्लाय करून घेते. जिथे वाटते आपल्याला अनइवन स्किन टोन आहे तिथे. आणि आता हे मी हातानेच ब्लेंड करणार आहे. आता हे सगळीकडे मी लावून घेतलेलं आहे. आणि आता मी फाउंडेशन वापरणार आहे. फाउंडेशन वापरायचं कारण की आपण जरी दिवसा करत असलो तरी थोडंसं कव्हरेज आपल्याला लागतं आणि फाउंडेशननी ते मिळतं. सो हे पण मी डॉट डॉट पद्धतीनेच सगळीकडे अप्लाय करून घेणार आहे. मान आणि कान आपले विसरायचे नाहीत. हे खूप इव्हन एकदम नॅचरल दिसतो. हाताने जर आपण ब्लेंड केला तर आपल्या हातांच्या जी गरमी असते, म्हणजे जे आपण घर्षण करतो त्याने जी हीट होते त्यांनी प्रॉडक्ट खूप छान मेल्ट होतं आणि स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि खूप नॅचरल दिसतं. म्हणजे असं वाटत नाही की आपण खूप काही प्रॉडक्ट्स यूज केलेत किंवा खूप मोठा थर लावलेला आहे. आणि मी ह्या अशाच पद्धतीने करते. ब्रश आणि हे सध्या तरी मी यूज करत नाही जास्ती, जेव्हा गरज वाटेल तेव्हा. आता नेक्स्ट स्टेप मी करणार आहे तर पावडर्स करून घेणार आहे सेट. कॉम्पॅक्ट पण यूज करू शकता तुम्ही, पण माझी कॉम्पॅक्ट संपली आणि ही लूज पावडर आहे माझ्याकडं. सो त्याने मी हे करून लॉक करून घेते. कॉम्पॅक्टनी कव्हरेज चांगलं मिळतं लूज पावडरपेक्षा. सो मला तरी असं वाटतं की जेव्हा आपल्याला कव्हरेज हवं असेल तेव्हा कॉम्पॅक्ट यूज करणंच बेटर आहे. डोळे विसरायचे नाहीत. कान, गळा, आणि शक्यतो हे जेव्हा कधी आपण रेडी होतो किंवा मेकअप करतो तेव्हा नॅचरल लाईटमध्येच बसायचं, म्हणजे हे कसं दिसतं आहे आपल्याला कळेल. जर आपण रिंग लाईट किंवा दुसऱ्या अदर कुठल्या लाईट्सचा वापर करून जर बसलो तर ते आपल्याला तेव्हा बरोबर वाटतं, पण नॅचरल लाईटमध्ये कधी कधी तो खूप भडक दिसू शकतो मेकअप. तर मी आता आय शॅडो घेऊन बेसिक आय शॅडो करणार आहे. तर ऑलरेडी आपले
इंडियन स्किनमुळं थोडेसे ब्राउनिश असतात आपले आयलिड, तर त्यामुळे मी शक्यतो ब्राउनिशच घेते. खूप फरक नाही दिसायला पाहिजे म्हणून. थोडासा पीची वगैरे असा पिंक, की जेणेकरून काळे नाही दिसणार आपले आयलिड. थोडंसं त्याला डीप कलर होईल, दिसेल असा वेगळा. थोडेसे असे वरपर्यंत थोडंसं हलकं ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून खूप डोळे आपले आत नाही दिसत. तेच थोडीशी खालच्या लाईनला पण करायचं, म्हणजे इक्वल दिसतात डोळे. त्यानंतर मी काजळ अप्लाय करणार आहे. त्यानंतर ही थोडीशी प्लसची स्टिक आहे माझ्याकडे क्रीमचा, तो थोडासा लावून घेणार आहे. हातानेच ब्लेंड करणार आहे मी. थोडंसं इथे नोजवर, थोडंसं इकडे आणि थोडंसं इथे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते जास्ती कमी अप्लाय करू शकता. आता यानंतर मी लायनर अप्लाय करून घेते. त्यानंतर मी यूज करते ही पिंक कलरची लिपस्टिक. एक्सेस आहे ते कमी करून घेते. आणि आता मी टिकली लावून घेते. तर कसा वाटला तुम्हाला हा मेकअप लूक मला नक्की सांगा, आणि या वटपौर्णिमेला नक्की करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.